झी 24 तास एक पाऊल पुढे. कशी रोखणार छेडछाड? आपण पहिल्या 2 सेगमेंटमध्ये रोड रोमिओंकडून होणारा त्रास, आपल्या घरातल्या मुलींना होणारा त्रास, त्याच्याविषयी बोलत होतो. या तिसऱ्या सेगमेंटमध्ये आपण त्याची उपाययोजना काय आहे, नेमकं काय करावं. लक्षात घ्या प्रेक्षको, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आत्ता आहे तो म्हणजे आपल्या घरातल्या मुलीला जर असं कोणी छेडत असेल, जर एखादी मुलगी हा कार्यक्रम बघत असेल तर तिच्यासाठी हे समुपदेशन आणि त्याहीपेक्षा या कार्यक्रमाचा शेवट करताना मी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे जाणार आहे. त्यांनी दिलेला मार्गही आपण जाणून घेणार आहोत. सर्वात सुरुवात करूया विद्या चव्हाण यांच्याकडे. विद्यार्थी, तुमच्याकडे अशा शेकडो केसेस येतात मला माहिती आहे. नेमक्या अशा प्रकारच्या केसेस ज्या मुलीच्या आयुष्यात घडत आहेत, तिनं काय करावं, तिच्या पालकांनी काय करावं? पहिल्यांदा म्हणजे मुलींनी एक तर घाबरणं बिलकुल सोडलं पाहिजे. अनेक मुली इतक्या घाबरतात बोलायला, आमचे हातपाय थंड पडतात, आम्हाला बोलता येत नाही असं म्हणतात. तर त्यांनी आधी हे घाबरणं बंद केलं पाहिजे. त्यांना फिजिकल ट्रेनिंग सुद्धा लहानपणापासून, जसं शाळामध्ये आपण योगासनं किंवा पीटी, कराटे असे हे शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं प्रोटेक्शन ती स्वतः करू शकेल हे तिला शिकवलं पाहिजे. आणि घरातल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे की काय बघतायत आपण गेल्यानंतर, काय नाही, काय चाललंय मुलांचं, त्यांची थोडी चौकशी करून त्यांच्यावरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मुलींनी स्वतः अलर्ट राहायला पाहिजे खूप, की कुठल्या बाजूने आपल्यावरती कोण हल्ला करेल. आणि असं काही झालं, अगदी बलात्कार जरी झाला एखाद्या मुलीवरती तरी त्याच्यात तिचा काहीच दोष नसतो, परंतु तिला स्वतःला इतकं कधी मुली जाळून घेतात, कधी तो आपल्या आयुष्यातला एक अपघात होता आणि त्याला आपण आता फेस केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट करणे, काय मेडिकल करणे, हे सगळं मुलींनी केलं पाहिजे, कारण त्यांचा काहीच दोष नाहीये. परंतु त्या कुठेतरी असं म्हणतात की आपल्यावरती काहीतरी झाले, आपल्याला समाज काय म्हणेल. आता समाज बदललेला आहे, आपणही बदललं पाहिजे, आपल्यामध्येही थोडं धैर्य आलं पाहिजे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीला कसं फेस करतो हे फार महत्वाचं आहे. आईवडिलांनी लक्ष केलं पाहिजे. पुन्हा आज सिरियल आणि सिनेमा आणि हे आता इंटरनेटवर वगैरे जे काय तुम्ही दाखवतायत ते, ह्याच्यातनं मुलांवरती अतिशय वाईट परिणाम होतात. आता सिनेमातल्या ज्या नट्या वाईट घाणेरडे नाच करतात त्या कुठे सापडत नाही, त्यांच्या शिकार अशा मुली होतात की त्यांच्यापर्यंत तो कोणी पोहोचू शकत नाही. पण ह्या मुली समाजातल्या काही गरीब मुली, ज्या कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, अशा मुली शिकार होत आहेत. त्यामुळे कुठेतरी आता आम्ही नांगरे पाटलांनाही माहितीये, सिनेमाचे घाणेरडे पोस्टर्स लावतो, आम्ही त्यांच्याकडे जातो तक्रार करायला की हे खाली उतरा, हे काय चाललंय. शाळेतले मुलं वगैरे जातात. एखादा ऍडल्ट सिनेमा तुम्ही जर थिएटरमध्ये बघण्यासाठी तुम्हाला ए सर्टिफिकेट दिले, ते पोस्टर तुम्ही जर जाहीरपणे लावत असाल आणि शाळेतल्या मुलांचं जर आकर्षण वाढत असेल तर कुठेतरी तेही बंद केलं पाहिजे. अशा कंप्लेंट्स घेऊन आम्ही पोलिसांकडे जातो, पण पोलीस काय करतात? सर्वप्रथम त्या मुलींनी आत्मविश्वास बाळगला पाहिजे आणि खुलेपणानं आपल्या आई वडिलांची चर्चा केली पाहिजे, आपल्या नातेवाईकांशी, आपल्या शाळेतल्या शिक्षकांशी, कॉलेजमधल्या शिक्षकांशी, सगळ्यांशी बोललं पाहिजे. पोलीस स्टेशनला वेळ पडली तर कंप्लेंट केली पाहिजे की ते गुंडे आहेत, आपल्याला घरच्यांना काय अटॅक करतील, काय करतील, अशी भीती कधीच बाळगता कामा नये. कारण भीती वाटल्यानंतर अटॅक करणारच आहे. हो, करणारच आहे. असं वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो. त्याच्यापेक्षा त्याला फेस करा. स्वतःला फिजिकली एकदम, मानसिक आणि शारीरिकरित्या तुम्ही एकदम जे कमकुवत आहे ते न करता भक्कम बनवा स्वतःला. आणि याला जे मनानं कमकुवत आहेत त्यांच्याच मागे अशा प्रकारच्या घटना जास्त होत असतात, हेही आपण लक्ष घेतलं पाहिजे. सगळ्यात दोष काही पोलिसांचा नाहीये, समाजातले अनेक घटक याला कारणीभूत आहे. आपण जातोय अतिशा नाईक यांच्याकडे. अतिशा नाईक, तुम्ही रात्री बेरात्री प्रवास करता, अनेक प्रकारच्या भूमिका करता, तुम्ही मगाशी अनेक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अशा ज्या मुली आहेत, ज्या तुमच्या फॅन्सही आहेत, तुमचे कार्यक्रम रोज बघत असतात, त्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारच्या घटना त्यांच्या आयुष्यात घडत असतील तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? रोड रोमिओंना धडा कसा शिकवला पाहिजे, कसं फेस केलं पाहिजे? झी 24 तास एक पाऊल पुढे.